नमस्कार मंडळी. रोज रोज तोच नाश्ता खाऊन खाऊन कंटाळलात का? तर ही रेसिपी तुमच्यासाठी. तर आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याचे थालीपीठ. बनवायला अगदी सोपे आणि एकदम झटपट तयार होणारी रेसिपी आहे आणि खायलासुद्धा एकदम टेस्टी आणि भन्नाट अशी लागते. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे माझं व्हिडिओ स्टॉप झालेला होता, त्यामध्ये काय काय घातले ते वर मी लिहिलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे. त्यासाठी मी एक दुधी भोपळा बारीक किसून घेतलेला होता, त्यामध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर बारीक चिरून घातलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मिरची पावडर 1 टेबलस्पून, हळद 1/2 टेबलस्पून, चवीप्रमाणे मीठ आणि 2 टेबलस्पून तीळ आणि 1/4 टेबलस्पून ओवा घालून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपलं पीठसुद्धा मळून झालेलं आहे. त्यानंतर आपण थालीपीठ करायला घेऊयात. त्यासाठी मी घेतलेलं आहे एक कोरपाट घेतलेला आहे, त्यावर एक रुमाल ओला करून ठेवलेला आहे. त्यानंतर त्यामधील थोडासा गोळा घेऊन आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता मी थोडंसं पीठ घेऊन थालीपीठ चांगल्या प्रकारे आपल्याला कोरपाटावर चांगल्या प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवा तेवढा तुम्ही पातळ किंवा जाड ठेवू शकतात. इथे मी छोटे छोटे थालीपीठ करून घेत आहे, कारण मला हे थालीपीठ मुलाच्या डब्यासाठी द्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मधामध्ये 2-3 छिद्र करून घ्यायचं आहे. त्यामुळे आपला थालीपीठ चांगल्या प्रकारे चारी बाजूने संपूर्ण बाजूने चांगल्या प्रकारे शिजायला मदत होते. तर अशा प्रकारे नक्की करून बघा. त्यानंतर एक तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्यावर 1 टेबलस्पून ऑइल घालून घेतलेला आहे. ऑइलसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला तव्यावर स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे थालीपीठ तयार करून घेतलं ते सुद्धा त्यावर घालून घ्यायचं आहे आणि एक साईडने चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. थालीपीठ शिजवताना गॅस आपल्याला कमीच ठेवायची आहे. त्यानंतर एक साईडने आपला थालीपीठ शिजलेला आहे, त्यानंतर त्याला पलटी करून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला चांगला क्रिस्पी होईपर्यंत थालीपीठ शिजवून घ्यायचं आहे. पलटून झाल्यानंतर त्यावर पुन्हा थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता. त्यानंतर पुन्हा एकदा पलटी करून आपल्याला दोन्ही बाजूने चांगल्या प्रकारे थालीपीठ शिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता आपल्या दोन्ही साईडने थालीपीठ चांगल्या प्रकारे शिजून झालेलं आहे. त्यानंतर आपण थालीपीठ काढून घेऊयात. तर अशाच प्रकारे पुन्हा एक थालीपीठ मी तुम्हाला करून दाखवते. मी आधीच एक थालीपीठ थापून घेतलेला होता, त्यानंतर तो सुद्धा तव्यावर टाकून घेतलेला आहे. तो सुद्धा दोन्ही साईडने आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे. एका साईडने शिजवून झाल्यानंतर मी पलटवून घेतलेला आहे. वरून त्यावर तेल घालून लावून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता दोन्ही साईडने आपला थालीपीठ चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. तर ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि असेच इझी रेसिपी, सिंपल रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील. तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. तर चला, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल ते सुद्धा सांगा. आणि चला भेटूया पुढच्या नवनवीन अशाच रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.